माईला बाबूरावचं बरं झालं बा जमलं एकदाच. काय तर लय दिवसात राखडलं होतं पोर. काय म्हणा गाड्या सरपंचाने ना बाबूरावचं जमूनच टाकलं. हा मग काय तर. हा. चला बाबरा वाट बघ. चला चला चला. राम 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 राम. आयला बाबूराव बरं झालं बाबा एकदाच जमलं. 2 वर्ष जर थांबला असताना तर लग्नच नसतं झालं बा तुझं. जाऊ दे बाबा कशी काय ना आणली कसली तरी झालं ना एकदाच. हा ना राव लयच कुटाणा झाला होता पोरगीच भेटाना चालती. अरे बाबा 35 वय झालं तुझं. पोरगी कोण द्यायचं रे तुला? हा हा ना राव अजून जर 2 वर्ष थांबलो असतो ना कार्यक्रमच झाला होता बघ माझा. बरं जाऊ दे अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बरं ऐक ना शेरवानी कशी वाटते? हा मस्त वाटते ना? हा हा आयला बाबराव हा शेरवानी मात्र एकच नंबर आहे. भाड्याने आणली आहे काय? नाही बाबा बचत गट उचलून घेतली असं आहे होय. आयला जकाच दिसतील का? हा मग एकच नंबर. मग सोपं होय. अभिनंदन. बाबूराव हा. एवढं लग्न बिग्न जमलंय थोडं नाव बिव घे की. अरे लग्न तर होऊ दे अगोदरच असतं का कुठं? अरे घे गेला का घे. बरं थांब घेतो. वाकडी तिकडी बाबळ ती उगवली टेकाडावर बायकोचं नाव घेतो तुमच्या नाकाडावर. बाबूराव काय रे कुठून आले पाहुणं? अरे बाबूराव घोटाळ्यातले मोठा घोटाळा झालाय बाबा. कर काय झालं होता? अरे तू नवरीचा आजार आहे हा. का? ते वारला ना. कस काय? अरे ते गोडा नव्हता का आणला तुझ्या मिरवणुकीला? ते म्हातार चढलं गोड्याव गोडा उधळला ना पडलं जाग्यावर खाली. अरे तोंड वासून गेलं जाग्यावर आज सकट केलं नाही त्यांनी. त्या माईला पण त्या म्हाताऱ्याला घोड्यावर कोणी चढालं होतं? अरे तो सख्या नाही का सकाराम घोटाळे त्यानं दारू पाडली वाटतं त्या म्हाताऱ्याला. ते ताऱ्यात गेलं ना गोड्यावर चढलं. चांगलं 99 वर्षाचं म्हातार आहे किती. चायला तरी बी गोड्यावर चढलं. नाही म्हणजे ते त्या माईला आधीच तर एवढे दिवस थांबलोय आता 10वा होस तर थांबावं लागेल. अरे दावा होस तर नाही आता. मग अरे लग्नच मोडलं त्यांनी. कस काय? अरे ते म्हणले नवरदेवला पालत्या पायाचंय लग्न जमावलं लावून म्हातार गेलं. अयो